जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घोणशी खुर्द येथे ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप श्रीराम गोफणे भाऊसाहेब राऊत यांनी केला आहे। घनसावंगी पंचायत समिती यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2-3 दिवसात या निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक 25 जानेवारीपासून घोणशी खुर्द ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा श्रीराम गोफणे भाऊसाहेब राऊत यांनी दिला आहे। बीडीओ साहेब, ग्रामसेवक साहेब कसल्या प्रकारची आम्हाला माहिती देणार त्या संदर्भात निवेदन दिलं। ग्रामपंचायत कार्यालय घोणशी खुर्द, गट विकास अधिकारी पंचायत समिती इथे निवेदन दिलं। त्यानंतर तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं, पोलीस स्टेशन यांना कळवलं, कार्यकारी जिल्हाधिकारी शिव मॅडम यांना पण निवेदन दिलं। जिल्हाधिकारी नेमकं कशा संदर्भात निवेदन दिलं आपण की माहितीच्या आधारे माहिती मिळण्यात यावा त्या संदर्भात निवेदन दिलं। कोणत्या कामाची माहिती? आमच्या गावात कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही, श्मशानभूमीचं काम कसल्याही प्रकारे झालेलं नाही आणि संपूर्ण बिलं उचलण्यात आलेली आणि तसेच सार्वजनिक विहीर, आज गावाची विहीर एवढी बिकट परिस्थिती की अक्षरशः गावाला पाणी पिण्यासाठी नाही आणि काम तर ह्यांनी संपूर्ण दाखवलेलं आहे आणि बिलं उचललेले काम, विहिरीचं खोदकामही केलेलं नाही। त्यानंतर श्मशानभूमी कसल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही आणि पैसे तर संपूर्ण उचललेले। सिमेंट रस्ते, प्युअर ब्लॅक सिमेंट रस्ते हे एमर्जन्सी अंतर्गत असल्याने ह्यांनी एकही प्रकारे काम केलेलं नाही आणि ह्यांनी खूप मोठा 2 ते 3 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। हे भ्रष्टाचार आम्ही ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ग्रामसेवक व बीडीओ साहेब ह्यांना सातत्याने आम्ही चक्रा मारत होतो, त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही। पुढची भूमिका काय तुमची? आता त्यांनी आम्हाला माहिती नाही दिली तर आम्ही निवेदन तर दिलेलं आहेच ना। हां, स्पॉट मध्ये पंचनामा त्यांनी करावा, प्रत्यक्ष येऊन की प्रत्यक्ष पाहणी करावी, स्पॉट पंचनामा करावा, कुठं विहीर आहे, कुठं मशानभूमी आहे, कुठं सिमेंट रस्ता झालेला आहे, कुठं सिमेंट रस्ता नाही झालेला, प्रत्यक्षात येऊन माहिती, प्युअर ब्लॉकचं कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही, हे प्रत्यक्ष स्पॉट पाहणी घेऊन करावी आणि ह्या दोषीवर कारवाई करण्यात यावी। तुमचं नाव काय? माझं नाव श्रीराम नामदेव गोपणे, राहणार घोणशी खुर्द, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। यांनी 25 तारखेला उपोषण करणारे कागदपत्रे जर बघितलं तर माझ्या गावचा भरपूर काही विकास झालेला आहे। वैयक्तिकमध्ये जर बघितलं तर अजिबात विकास नाही। 2.5 ते 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। तो भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, कुठून झालेला आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही भरपूर सातत्याने इथला पाठपुरावा केला, पण आम्हाला कुणीही इथं दखल देत नाही। त्याच्यामुळं आम्ही 25 तारखेला निर्णय घेतलेला आहे की उपोषणाला गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये बसणार। याचा आढावा जर ह्यांनी, ह्याचा जिम्मेदार प्रशासन राहील, याची दखल न घेतल्यास याचा जिम्मेदार प्रशासन राहील। गावात बसणार आहे का पंचायत समितीला? नाही, गावामध्ये ग्रामपंचायत। असं आहे का? हां, ग्रामपंचायत घोणशी खुर्द समोर। कोणत्या कामात भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? भ्रष्टाचार आम्हाला स्मशानभूमी एक तर झालेली नाही, स्मशानभूमी कुठं झालेली ही दाखवून द्यावा, सार्वजनिक विहीर कुठं झालेली आहे ती दाखवून द्यावा, त्याचा वैयक्तिक विहिरी आलेले त्यांचे खोदकाम किती, बांधकाम किती झालेले आहेत हे पूर्ण दाखवून द्यावा। हे आम्ही मागणी केलेली आहे। पूर्ण सिमेंट प्युअर ब्लॉक बसलेले नाहीत, शाळेमधले रंगीत फडशी, हे कुठलेही काम झालेलं नाही, ह्याचे टोटल बिलं उचलण्यात आलेली आहेत। काय भ्रष्टाचार असेल ते 15 युक्तमध्ये, त्याच्यामध्ये असं पूर्ण काही भ्रष्टाचार झालेला आहे। आता निवेदन कुठं दिले तुम्ही? निवेदन आम्ही घोणशी खुर्दमध्ये दिलेले, ग्रामपंचायतमध्ये एक, त्याच्यानंतर बीडीओ साहेबाला एक दिलेले, तहसीलदार मॅडम, पोलीस स्टेशन, जिल्हा अधिकारी शिव मॅडम यांच्याकडे सगळ्याकडे निवेदन दिलेले आहेत।